शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक देखील बातमी आलेली आहे। जर पाहायला गेलं तर पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई आणि किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या। पहिलीच अतिशय महत्त्वाची बातमी, जिल्ह्यातील जवळपास 3 लाख शेतकऱ्यांना 412 कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा, शेतकऱ्यांना दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिम पीक विम्यापोटी 412 कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा मंजूर झालेला असून आता जालना जिल्ह्यातील जवळपास 3 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ होणार आहे। त्यामुळे आता लवकरच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे। व शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। पीक विमा योजनेसाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, 1 रुपया भरून सहभागी होण्याचे कृषी विभागाकडून आव्हान। जर पाहायला गेला तर राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक पीक विमा योजना सुरू केली आहे। खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी या योजनेला चांगलाच प्रतिसाद दिला असल्याचे पाहायला मिळाले। त्याचप्रमाणे रब्बी हंगामामध्ये देखील 1 रुपया भरून पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे। 15 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे। सोयाबीनला 6,000 रुपये भाव देणार असल्याची पंतप्रधान मोदींची घोषणा। जर पाहायला गेलं तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीनला किमान आधारभूत किंमत 6,000 रुपये प्रति क्विंटल देण्याची घोषणा केली आहे। यापूर्वी महायुती सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपये प्रति हेक्टरची मदत जाहीर केलेली होती। या दोन्ही घोषणांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। सोयाबीन खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणीचा मुदतवाढ, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। जर पाहायला गेलं तर आता अनेक ठिकाणी आधारभूत किंमत तथा हमीभाव दराने सोयाबीन खरेदी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीन घालण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत देखील वाढून 30 नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, नुकसान भरपाईपोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजून 237 कोटी रुपये जमा होणार, कृषी विभागाची माहिती। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता गतवर्षीच्या रब्बी हंगामाच्या पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। गतवर्षीच्या पीक विम्यापोटी आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजून 237 कोटी रुपयांची रक्कम जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाद्वारे देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा रक्कम देण्याचे आदेश, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला अतिवृष्टी झाली, त्यामुळे जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीनचे उत्पादन हे 50% कमी येत असल्यामुळे संयुक्त समितीमार्फत केलेल्या सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे। त्यानुसार आता हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा रक्कम देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यानुसार आता लवकरच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम मिळणार आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। कापसाची खेडा खरेदी 6,000 रुपयांपासून सुरू, जेमतेम खर्च भागत असल्याचा शेतकऱ्यांचा सूर, CCI कडून खरेदीला सुरुवात। जर पाहायला गेलं तर विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये सोयाबीनच्या दरांनी यावेळी राजकारण्यांचे लक्ष वेधून घेतले। मात्र बाजारपेठेमध्ये कापसाचा विषय तितकासा गाजलेला नाही। यंदा बाजारामध्ये कापूस सध्या खेडा खरेदीमध्ये 6,000 ते 6,900 रुपये दरम्यान विकत आहे। एवढ्या दरामध्ये शेतकऱ्यांचा जेमतेम खर्च भागत असून उत्पन्न फारसे शिल्लक राहत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। अमरावतीमध्ये हिरवी मिरचीचे दर 1100 ते 1,500 रुपये, बाजारामध्ये दर दबावात असल्यामुळे शेतकरी हवालदिल, सध्याची स्थिती। सध्या जर पाहायला गेलं तर आता हंगामाच्या सुरुवातीला हिरव्या मिरचीला 7,500 ते 11,000 रुपये प्रति क्विंटल रुपयांचा दर होता।
मात्र त्यानंतर 1100 ते 1500 रुपये क्विंटलवर दर आल्यामुळे मिरची उत्पादकांच्या खर्चाची देखील भरपाई होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी, 25% अग्रिम पीक विमा मंजूर, यवतमाळ अधिसूचना निर्गमित, शेतकऱ्यांना दिलासा। जर पाहायला गेलं तर आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। आता यवतमाळ जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांकरिता 25% अग्रिम पीक विमा हा मंजूर झालेला असून आता अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार आता लवकरच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता नक्कीच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो। व शेतकरी मित्रांनो, तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। संपूर्ण शेतकरी कर्जमाफी, 16 लाख शेतकरी, 31,000 कोटींची गरज। जर पाहायला गेलं तर आता राज्यातील 16 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील दोन्ही पक्षांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिलेले होते। त्यानुसार आता जर पाहायला गेलं तर राज्यातील 16 लाख शेतकऱ्यांचे बँकेचे कर्ज आहे। त्यामुळे आता राज्यातील 16 लाख शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकतात आणि यांची कर्जमाफी करण्याकरिता 31,000 कोटींची गरज आहे। कांदा निर्यात बंदीतून धडा घेतला, आता ताकी फुंकून पेत आहोत, देवेंद्र फडणवीस। जर पाहायला गेला तर कांद्यावरील निर्यात बंदीचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेला आहे। त्यामुळे आता ताकी फुंकून पेत आहोत। जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत कांद्याची अवेळी अचानक कधी निर्यात बंदी होणार नाही, यामधून आम्ही धडा शिकलो असल्याची कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्यामध्ये थंडी वाढणार, राज्यातील बहुतांशी भागामध्ये किमान तापमानामध्ये मोठी घट। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील बहुतांशी भागामध्ये किमान तापमानामध्ये घट झाली आहे। त्यामुळे राज्यामध्ये थंडी जाणवत आहे। दुपारी काही भागामध्ये उन्हाचा चटकाही जाणवत आहे। राज्यातील किमान तापमानामध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता थंडी वाढण्याचा अंदाज आहे। राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार येणार, देवेंद्र फडणवीस। जर पाहायला गेलं तर शेतकरी, युवक, महिला व सामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी सरकारद्वारे प्रयत्न केले जात आहेत। मोफत वीज, नमो सन्मान योजना, वीज बिल माफी, महिलांकरिता लाडकी बहीण योजना, 365 दिवस शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्याकरिता सौर कृषी पंप योजना, कापूस सोयाबीनच्या भाव हमी भावापेक्षा कमी झाला असल्यास भावांतर योजनेअंतर्गत त्यांना मदत, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून सामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्याकरिता महायुती सरकारने प्रयत्न केले आहेत। महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार येईल ही दगडावरची रेष आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। मोठी बातमी, शेतकरी वर्ग सुखावला, 7 लाख शेतकऱ्यांना 350 कोटींचा अग्रिम पीक विमा। एकंदरीत जर पाहायला गेला तर अग्रिम पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता परभणी देखील जिल्हा अग्रिम पीक विम्यासाठी पात्र असून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता 350 कोटींचा अग्रिम पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि याचा लाभ परभणी जिल्ह्यातील 7 लाख शेतकऱ्यांना होणार आहे। काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकामध्ये सोयाबीनला कमी भाव, अनिल बोंडे। महाराष्ट्रामध्ये भाववाढ देण्याची केवळ वल्गना, काँग्रेस नेत्यांवर टीका। जर पाहायला गेलं तर काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकामध्ये सोयाबीनला कमी भाव मिळत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये भाववाढ देण्याची केवळ वल्गना करण्यात येत असल्याची टीका अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेत्यांवर केली आहे। 15% ओलावा असलेले कापूस सोयाबीन खरेदी करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर 15% ओलावा असलेले कापूस आणि सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आलेला आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे। तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की कळवा आणि दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।